तर मंडळी, आपण बघितलं आज बडे मुद्द्यामध्ये आपण खरं तर याच विषयाला घेऊन विशेष चर्चा करणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर बीडमधील राजकारण पार ढवळून निघाले। या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर आले। विरोधकांसह मित्रपक्षाच्या नेत्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला आणि एकीकडे राजीनाम्यासाठी दबाव वाढलेला असताना मुंडे भगवानगडावर गेले आणि त्यानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली। त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय आणि यावरच आहे आजचा विशेष कार्यक्रम बडे मुद्दे। पण त्याआधी पाहूयात स्पेशल रिपोर्ट। 53वा दिवस आहे की इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून, पण त्या निर्दोष आहेत का? नाही। या गँगला पोषण्याचं, मोठं करण्याचं काम, राजकीय राजाश्रय देण्याचं काम त्यांनी कळत नकळत केलंय ना। बाजारामध्ये कपडे काढून फिरतोय तो म्हणतो माझं काही चुकलं नाही, मी एकदम चांगला आहे, मी सज्जन आहे। धर्माचं आणि जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि ज्याच्या मागे जातीचं पाठबळ आहे त्यांना कायदा हात लावत नाही आहे। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंचं हे विधान आणि त्यावरून सुरू झालेलं राजकीय घमासान। खरं तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुंडेंची निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या अटकेनं मुंडे अडचणीत सापडले। त्याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मी त्यांना पूर्णच्या पूर्ण ठोकळा घेऊन गेले भेटायला आणि सगळे पुरावे त्यांना दिले। धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्याबरोबर फोटो असतील, अमुक असेल, तर मी सरळ त्यांच्या कंपनीचे डिटेल्स घेऊन गेले। भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेंवर कथित भ्रष्टाचाराचेही आरोप करत पुरावेही सादर केले। धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा। या सर्वांमुळे विरोधकांनी मुंडेंवर घणाघात करत त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवण्याचं पाहायला मिळतं। त्यातच अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानं मुंडे महायुती आणि पक्षातही काहीसे एकाकी पडले। त्यामुळे मुंडेंनी भगवानगडाचा आसरा घेत गडावरून विरोधकांना लक्ष केल्याचं पाहायला मिळालं। हे संकट आज आलेलं नाहीये, 53 दिवसापासून आपण पाहताय। आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातंय, मीडिया ट्रायल ज्याला आपण म्हणतो। आणि त्या मीडिया ट्रायलमध्ये कुठेही मी कधीही 3 महिन्यात या 53 दिवसामध्ये एक शब्द, एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाही। धनंजय मुंडेंनी विरोधकांवर पलटवार केल्यानंतर विरोधक तरी कसे शांत राहणार? मुंडेंच्या आरोपांवर राजकीय विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला आणि राजीनामा द्यायचा का नाही द्यायचा हे म्हणते। मी काय नैतिकतेनं मी काय राजीनामा मागायची गरज नाही, नैतिकता माझी चांगली। आता काय बोलणार? जर समजा एखाद्या बाजारामध्ये कपडे काढून फिरतोय तो म्हणतो माझं काही चुकलं नाही, मी एकदम चांगला आहे, मी सज्जन आहे, तर ठीक आहे, आता आम्ही काय बोलावं? शेवटी या देशामध्ये, राज्यामध्ये धर्माचं आणि जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि ज्याच्या मागे जातीचं पाठबळ आहे त्यांना कायदा हात लावत नाही आपला, कारण मतं जातील। देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भूमिका तीच आहे, अजित पवारांची भूमिका तीच आहे। ज्याच्या मागे त्याच्या जातीची मतं आहेत त्याच्या बाबतीत कायदा नरम आणि वाकलेला असतो। धनंजय मुंडेंच्या या विक्टीम कार्डवर राजकारण्यांसोबत सामाजिक कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक मनोज जरांगेंनीही हल्ला चढवल्याचं पाहायला मिळतं। गुंतणार सगळे, पण उगाच बाबाजींकडे जाऊन आपलं केलेलं कृत्य पाप झाकून। वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता होता, त्यामुळे वाल्मिक कराडच्या करामतींमुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले। पण आता मुंडेंच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळातील काही प्रकरणांवरून विरोधकांनी मुंडेंना लक्ष केलं। त्यामुळे चहूबाजूंनी घेरल्या गेलेल्या मुंडेंनी आता गडावर धाव घेतली। आता महंत नामदेव शास्त्रींनीही मुंडेंची पाठराखण केल्यानं मुंडेंचं मंत्रिपद वाचणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर मंडळी, अशा पद्धतीने घडामोडी घडत आहेत, त्यानंतर काही प्रश्न उपस्थित होत आहेत। ते प्रश्न खरं तर आज आपण बडे मुद्द्यामध्ये